घोडबंदर परिसरातील धर्मवीर नगर येथील तुळशीधाम भागात महापालिकेची जागा बळकावून चक्क कंटेनर शाखा उभारण्यात आले। हा कंटेनर तत्काळ हटवावा, अन्यथा त्या शेजारीच प्रतिकात्मक 2 कार्यालय थाटण्याचा इशारा आमदार संजय केळकर यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिलाय। अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देऊनही ठाणे शहरात राजरोसपणे अनधिकृत बांधकामे सुरू असल्याचा भांडाफोड आमदार संजय केळकर यांनी पुराव्यानिशी ठामपा आयुक्त अभिजित बांगर यांच्या समोर केलाय। मात्र यावर शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी प्रतिक्रिया देताना असं म्हटलंय की ही शाखा माझ्या मतदारसंघात नसून ही शाखा केळकरांच्या मतदारसंघात आहे। मात्र ही शाखा लोकांच्या तक्रार समस्या सोडवण्यासाठी उभी करण्यात आली असेल तर त्यात गैर काय, असाही प्रश्न सरनाईक यांनी उपस्थित केलाय। तर हा कंटेनर अनधिकृत नसून आरक्षित भूखंडावर उभारण्यात आलाय। एखादी इमारत किंवा पत्रा टाकून शाखा उभारली असती तर ती अनधिकृत असल्याची प्रतिक्रिया सरनाईक यांनी दिली आहे। मात्र जर नागरिकांना त्याचा त्रास होत असेल किंवा काही तक्रारी आल्या तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून शिवसैनिकांशी चर्चा करून कंटेनर हटवण्यात येईल, असं मत सरनाईक यांनी व्यक्त केलंय। आज माननीय आयुक्तांची शहरामधल्या निरनिराळ्या समस्यांच्या करता योजनेकरता माझी भेट झाली। सर्वात महत्त्वाचं, एका बाजूला अनधिकृत बांधकामावर आम्ही कारवाई करतो आहोत आणि दुसरीकडे राजरोसपणे अतिक्रमण केलं जाते। अतिक्रमणच्या आधी अनधिकृत बांधकामाचेही मी फोटो दाखवले की आपण जी घोषणा केलेली आहे ती नुसतीच घोषणा हवेत विरता कामा नये। प्रत्यक्ष अनधिकृत बांधकामाची घोषणा माननीय मुख्यमंत्र्यांनी सभागृहात केलेली आहे आणि त्याची अंमलबजावणी झाली नाही तर अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल अशा पद्धतीचं सांगितलेलं आहे। परंतु मी आज प्रत्यक्ष ज्या इमारती अजूनही नवीन बांधकाम होत आहे, राजरोसपणे इथे कामं चाललेली आहेत, त्याचे प्रत्यक्ष मी फोटोज त्यांना या ठिकाणी आज दाखवले आणि त्या संबंधामध्ये त्यांनी पुढील आदेश पण दिले। कापूरबावडी, बाळकूम, मानपाडा, राबोडी, विविध भागातले हे सगळे फोटो जे आहेत ते माझ्याकडे जे नागरिकांनी दिले ते प्रत्यक्षच त्यांना दिले आणि त्याच्यामुळे या घोषणा ज्या आहेत त्या नुसत्या हवेत विरता कामा नयेत, प्रत्यक्ष त्याच्यावरची अंमलबजावणी झाली पाहिजे। समजा सर्वेक्षण चालू आहे, अधिकारी त्या याच्यामध्ये आहे, परंतु हा ड्राईव्ह जो आहे तो कायमस्वरूपी झाला पाहिजे। अशा पद्धतीने जर धाक नाही, एवढा मोठी घोषणा केल्यानंतर देखील बांधकाम पुढे वरती मजला चढवण्याची हिंमत होऊ शकते, याचा अर्थ आपल्याला समजून घेण्याला पाहिजे। त्यामुळे कठोर कारवाई करा। अतिक्रमण जे मी म्हटलं, धर्मवीर नगरमध्ये फार मोठा परिसर आहे आणि त्या ठिकाणी फार मोठी लोकसंख्या आहे आणि तिथल्या लोकांच्या करता मूलभूत सोयीसुविधांकरता महापालिकेची जागा आहे। 2020-21ला मी पत्र दिलं होतं की या जागेवर अतिक्रमण होता कामा नये, मला याच्यामध्ये अतिक्रमण होण्याचा धोका वाटतोय। त्या ठिकाणी महापालिकेने त्याच्यावर लक्ष वेधल्यानंतर त्या ठिकाणी त्याला छोटं कंपाऊंड टाकलं आणि त्याच्यावर बोर्ड देखील दिला। हा अशा प्रकारचा बोर्ड देखील त्यांनी त्याच्यामध्ये लिहिलेला आहे की ही जागा जी आहे ती महापालिकेची आहे आणि यामध्ये कोणीही अतिक्रमण करता कामा नये वगैरे वगैरे वगैरे। आता हा बोर्ड लिहिलेला आहे, आजही तो आहे आणि त्या ठिकाणी अचानक 24 तारखेला कंटेनर त्या ठिकाणी एक येऊन पडला आणि त्या ठिकाणी 27 तारखेला त्यावर ध्वज उभारला गेला आणि ती शाखा म्हणून त्या ठिकाणी कंटेनर शाखा म्हणून कार्यान्वित झाल्याचं तिथल्या नागरिकांना निदर्शनास आलं आणि त्या ठिकाणी त्याला दरवाजा फुटपाथवर आलेला आहे की सगळ्या ज्या गोष्टी आहेत, हा कंटेनर आहे, राजरोसपणे अतिक्रमण होते, महापालिकेचे अधिकारी मूग गिळून बसलेले आहेत आणि ही महापालिकेची जागा आहे। मी स्वतः त्याच्यावर लक्ष ठेवायला पाहिजे हे त्यांना 3 वर्ष आधीपासून सांगितलेलं आहे। त्याप्रमाणे तिथे बोर्ड लिहिलेला आहे महापालिकेने आणि तरी देखील मला एक कळत नाही की ही हिंमतच कशी होते। अशा पद्धतीने आम्हीच जर राजरोसपणे अतिक्रमण करायला लागलो तर आम्ही लोकांवर कुठल्या प्रकारची कारवाई करणार। आणि त्यामुळे मी आयुक्तांना स्पष्ट सांगितलंय, एकतर आपण हा कंटेनर त्या ठिकाणाहून हलवा, अन्यथा प्रतिकात्मक
त्या ठिकाणी आणखीन 2 कार्यालय उघडली जातील. काल आरोप केलेला आहे. नाही बघा, आरक्षण मी तर त्या जागा, कारण ती शाखा काही आम्ही टाकलेली नाहीये. मला माहिती घेतली तेव्हा ती माझ्या मतदारसंघातील नाहीये, ती केळकर साहेबांच्याच मतदारसंघातील आहे. पण आरक्षित भूखंडावर वगैरे शाखा जर असेल तर ती बाजूला, जेणेकरून त्या आरक्षणाला धक्का लागणार नाही अशा प्रकारे आम्ही तिथल्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना सांगू. परंतु एक गोष्ट तुम्हाला मी निश्चितपणे सांगतो, ज्या ठिकाणी जागा नसतात त्या ठिकाणी अनधिकृत बांधकाम करण्यापेक्षा जर काही ठिकाणी ह्या कंटेनरच्या शाखा लोकांच्या सेवेकरता उपलब्ध केल्या तर त्या चुकीचं काय आहे असं मी म्हणणार नाही. त्याचा फुकट मोठा गाजावाजा करायची गरज नाही. परंतु तरीसुद्धा जर आरक्षणाला बाधा येत असेल, ते आरक्षण विकसित होत नसेल आणि त्या कंटेनरमुळे जर त्या अडचणी काही निर्माण होत असेल तर आम्ही इतर ठिकाणी, ज्या ठिकाणी कुणाला अडचण होणार नाही अशा ठिकाणी ते शाखा शिफ्ट करू. त्या परिसरातल्या शिवसैनिकांशी मी बोलेन आणि या संदर्भात त्यांना आरक्षणासाठी योग्य ती सहकार्य करण्याची भूमिका शिवसेनेची आहे. कंटेनर शाखा ह्या काही अनधिकृत बांधकामाचा भाग नाही. अनधिकृत बांधकाम म्हणजे ज्या ठिकाणी कुठल्याही पत्र्याचं बांधकाम केलेलं आहे किंवा सिव्हिल बांधकाम काही केलेलं आहे किंवा कुठे खड्डे खोदून RCCचं स्ट्रक्चर उभारलेलं आहे, त्याला अनधिकृत बांधकाम म्हणता येईल. परंतु कंटेनर शाखा ह्या काही अनधिकृत बांधकाम नाही आहे ना. त्यामुळे जर त्या नागरिकांच्या सुविधेसाठी आणि नागरिकांच्या आणि आमच्या शिवसैनिकांच्या उपलब्धतेनुसार कंटेनर शाखाचं निर्माण केलेलं, पण ज्या वेळेस लोकांना त्याची अडचण निर्माण होईल किंवा काही लोकांच्या तक्रारी असतील किंवा काही नागरिकांना त्याच्यापासून जर त्रास होत असेल तर त्या निश्चितपणे नागरिकांच्या सांगण्यावरनं त्या शाखा इतरत्र हलवल्या जातील.